मी आपल्याला सांगू इच्छितो किंवा आपल्या मार्फत राज्याला किंवा समोर दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांना साधारण आत्तापर्यंत आम्ही 2018 ते 2025 पर्यंत एकंदरीत अंदाजे 3 लाख विद्यार्थ्यांना लाभ दिलेला आहे। त्याच्यामध्ये 3000 विद्यार्थी हे PhDचे होते, म्हणजे 1%। त्या 1% विद्यार्थ्यांच्यावर आम्ही आत्तापर्यंत खर्च केलेला आहे 280 कोटी रुपये आणि एकूण खर्च झाला साधारण 750 कोटी रुपये। पण हे सगळं शिक्षण घेतल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये असं पण सभापती महोदय होतं की एका विद्यार्थ्याला PhD करण्यासाठी फक्त एकदा शिष्यवृत्ती द्यावी असाही एक प्रस्ताव आलाय। काय व्हायला लागलंय की त्यांना जवळपास साधारण जी रक्कम मिळते ती PhD करता 5 वर्षाचा तो कोर्स असतो आणि त्याच्यामध्ये आपण एकंदरीत खर्च एका विद्यार्थ्यांच्या मागे 5 वर्षामध्ये 30 लाख रुपये करतो। म्हणजे इतके पैसे तिथं द्यावे लागतात। तर वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये फी आहे, घरभाडं आहे, आकस्मिक खर्च आहे, आधी छात्रवृत्ती आहे, ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत। म्हणून सरकारने ह्या विषय फार गांभीर्याने घेतला आणि आपल्याला इतर पण वेगवेगळे कोर्सेस विद्यार्थ्यांना दिले तर त्याच्यामध्ये त्यांना नोकरी लागायला पण सोपं जातं। अशाही प्रकारचा साधारण अनुभव सभापती महोदय आम्हाला आलेला आहे। म्हणून इतर कोर्सेसला अधिकचं महत्त्व द्यायचं आणि ह्याच्यामध्ये महाज्योती, सारथी आणि बार्टी ह्या सगळ्या संस्थांना ठराविकच व उदाहरणार्थ 100 मेरिटच्या विद्यार्थिनींना PhDच्या बद्दलचे कागदपत्राची त्यांची व्यवस्थितपणे पूर्तता असेल तर ॲडमिशन त्या बाबतीमध्ये दिली जाईल। अशा साधारण आमच्यामध्ये प्राथमिक चर्चा झालेली आहे। तर 100 द्यायचे का 75 द्यायचे त्याच्याबद्दल अजून आम्ही अंतिम निर्णय घेतलेला नाही आहे। पण मागं ज्या काही गोष्टी घडल्यात त्याच्यामध्ये कुठेही आता पैसे थांबवले नाहीत। संजय खोडके साहेबांनी जे विचारलेले की मागचे पैसे देणार का, तसं कुठले पैसे मिळणार नाहीत। आत्ता चालू आहेत त्या महिन्याचे पैसे त्यांना दिले जातील, त्याच्यापेक्षा काही आणखीन दिलं जाणार नाही। कारण आम्हाला जास्तीचा प्रयत्न हे वेगवेगळे कोर्सेस छोटे असतात किंवा ज्या कोर्सेस केल्यामुळं मुलींना स्वतःच्या पायावर एक तर उभं राहता येईल, स्टार्टअप्समध्ये त्याला काहीतरी स्वतःचा उद्योग सुरू करता येईल किंवा त्यांना नोकरी मिळेल, अशा प्रकारच्या कोर्सेसला सभापती महोदय मी जरी सारथीच्या बद्दल उत्तर देत असलो तर साधारण राज्य सरकारचं सारथी, बार्टी, महाज्योती ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तीच भूमिका आहे। कुठल्याही विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होणार नाही ही पण काळजी आम्ही घेतोय। परदेशात पण मुलींना पाठवत असताना कुठल्या कोर्सेस करता पाठवायचं त्याची पण संख्या आम्ही ठरवलेली आहे किंवा काही ह्याच्यात 25, काही ह्याच्यामध्ये 50 अशा प्रकारचं साधारण धोरण राज्य सरकारने स्वीकारलेलं आहे।